मंडळी, मी वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. तर कसे आहात तुम्ही? मस्त ना. तर बाहेर मस्त पाऊस चालू आहे. तर मी बाहेर गेले होते. तर तिथून मी आणलं रेल्वेचं दुकान आहे. तिथून मी वडापाव आणलेत. आधीच्या ब्लॉगमध्ये मी सुरुवातीला जेव्हा ब्लॉग बनवायचे 1 वर्षापूर्वी तिथे तुम्हाला मी ते दुकान दाखवलेलं. तर मी तिथून वडापाव आणले. तर चला तुम्ही पण या खायला माझ्यासोबत. आम्ही बसलो आहे सर्व खायला. बघा आपले वडापाव. हा वडापाव आहे ना 10 रुपयाला एक. त्याचा पाव बघा किती मोठा आहे. आणि असं तुम्ही बाहेर गेले ना तर चटणी पडायला लागली. थांबा जरा. तर हे बघा वडे पण मोठाले आहेत. 10 रुपयाचा वडापाव आहे हा. आणि समोसा हा, तर समोसे बघा 2च आले कारण की तनिषला समोसा आवडतो. तर समोसा पण बघा मोठा आहे. बघा समोसा किती मोठा आहे, 12 रुपयाला. आणि मी बाहेरून आणते ना तर 20 रुपयाला आहे एक समोसा. आणि समोसा पाव 25 रुपयाला. तर तुम्ही बघा तुमची थोडीशी चटणी सांडली. तर या खायला तुम्ही सर्वांनी. तर सगळ्याला बोलवत. आता मला भूक लागली आहे. पोरी काय येणे झाल्या. तनिष पण झोपलाय. तर तुम्ही पण या वडापाव खायला. आणि क्वांटिटी छान आहे वडापावची. मस्त पाऊस चालू आहे. तर आम्ही आलो तो वडापाव खायला. दाजी पण आहे सोबत. घ्या. कसं आहे? मस्त आहे ना. मी पण नाही खात मिरची. ए पोरींनो चला वडापाव खायला. चल बाळा समोसा खायला. 20 रुपयाचा याच्यात 2 येतात ना याच्यात. चल ये समोसा खायला. मस्त बाहेर पाऊस चालू आहे. मिरच्याला चिकट पाण्याने देतात ते. पुन्हा चल 3 वाजले. अरे खाऊन घ्या. खरं तर पावसात समोसा वडापाव खायची मजा वेगळी आहे. घरी बनवायला पाहिजे पण सध्या तेल लय महाग झाले. मग 10 रुपयाचा भेटतो बाहेर तर मग कशाला घरी बनवायचं टेन्शन घ्यायचं. थांबा. तनिष शाळेतून आला आणि झोपेतून उठला. आता आला ब्रश वगैरे करून. काय सकाळी शाळेत गेला होता ना तर खा ना समोसा. त्याला समोसे खूप आवडते. पण ते 5-5 वाले पहिले भेटायचे आमच्या इथं. 5-5 वाले समोसे भेटायचे त्याला. ते आवडतात पण आता ते सध्या नाही आहेत. ते झोपेतून उठल्यामुळं त्याला असा मूड पण नाही आहे. मी बाहेर गेले होते तर म्हटलं चला पाऊस तर चालूच आहे मस्त वडापाव घेऊ. दाजीसाठी स्पेशल आणले मी. चहा बनवायला पाहिजे होतं त्याने माझ्यासाठी 1 कप. पंखा लावा ना. मी बघा बाहेरून आत्ताच आले म्हणून बॅगीतच पडलेली आहे. तनिष आत्ता झोपेतून उठलाय म्हणून पसारा पण आहे. त्याला बरं नाही आहे ना तनिषला. थंडी पण वाजायला लागली. मी म्हटले होते दाजीला 1 कप चहा करा. मला त्याने केला नाही. वडापाव सोबत चहा मस्त लागतो. आणि पोरे आमच्यासोबत काय वडापाव खायला नाही आल्या. मी खाऊन बसले. आता मस्त आराम करते. हे बघा आराम खुर्चीवर बसले. मला खूप भूक लागलेली. मी बाहेर गेले होते बँकेतून आले. आता परत फॉर्म भरलाय. ते फॉर्म द्यायला जायचा ARSचा. सॉरी ARS नाही. मला कुठं ARS द्यायचं कामाला थोडी मी SR. हा जाऊ दे. दाजी पण मिस्टेक करायला लागले. अरे हे ना सवय काय तुम्हाला मी दाजी बोलायला लागले. पण सगळ्यांचं दाजी दाजी ताई ताई झाले तर मी पण त्यांना दाजी बोलायला लागले. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. माझ्या बहिणीचं तर नाही होऊन देणार मी तुम्हाला म्हणून मला माहिती कळलं. अरे त्याला थंडी वाजती ना.
म्हणून गरमीत बसले मी. ते सगळे तुम्हाला दाजी म्हणायला लागले म्हणून माझ्या पण तोंडात यायला लागलंय दाजी, कळलं का? तर दाजी पण वडापाववरच पडले. त्यांनी काय मला एक कप चहा करून दिला नाही आणि करून देणार पण नाहीत, कारण की त्यांना चहा पण येत नाही. त्याच्यात ते जास्त अपेक्षा ठेवत नाही त्यांच्याकडून चहाच्या. आता त्यांनी मला मागितल्यावर मग मी सांगते त्यांना, कारण की मी पावसात भिजून आले फ्रेश झाले पहिलं आणि म्हटलं मग पहिले वडापाव गरम आहे तर खाऊन घेऊ. तर म्हटलं एक कप चहा करून द्या, तर त्यांनी काही दिला नाही. तर मी मध्ये बोलले होते तुम्हाला आत्ताच माझा व्हिडिओ कसा वाटला. तर ते तुम्हाला मी आधी बिनते स्टेशनवर व्हिडिओ दुकान दाखवलेलं, कारण की स्टेशनवर नाही आहे, ते स्टेशनच्या बाहेरच आहे. पण एवढं मस्त वडापाव समोसे आहे तिथं. 10 रुपयाला वडापाव, 12 रुपयाला समोसा. तुम्ही गाडीवर घ्यायला गेला तोच वडापाव 20 रुपयाला, समोसा सिंगल समोसा 20 रुपयाला. फक्त एवढं आहे की मिरची थोडा कमी देतो, 2-3च मिरच्या देतो. तर चला तुम्हाला तर तुम्हाला बघा तनिष समोसा खातोय, त्याला मोड नाही आहे व्हिडिओ द्यायला. तर चला आता आम्ही आराम करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.